मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक। आज रात्री 12:30 ते उद्या पहाटे 4:30 वाजेपर्यंत गोरेगाव आणि मालाड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन या जलद मार्गावर ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वेवर 4 ऑक्टोबरपर्यंत 1500 ते 175 लोकल रद्द झालेल्या राम मंदिर आणि गोरेगाव रोड मालाड या स्थानकांदरम्यान चारही मार्गावर 30 किलोमीटरची वेग मर्यादा लागू असेल। चाकरमान्यांचे मात्र प्रचंड हाल होणार। भ्रष्टाचार फौजदारीचे आरोग्य असलेल्या 96 पालिका अधिकाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा सेवेत घेतलंय। अधिकाऱ्यांमध्ये 19 जणांवर गुन्हेगारी स्वरूपाचे तर 77 जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप। बाणगंगा तलावाच्या जीर्णोद्धारासाठी नव्यानं निविदा। रामकुंडाच्या कामासाठी पीडब्ल्यूडीच्या हार्बर इंजिनिअरिंगची मदत। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसी खोपोली ते कुसरगाव दरम्यान 13.5 किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक उभारला जाणार। 2 बोगदे आणि खोल दरीवर 2 केबल वायडक्टर ब्रिज उभारण्याचे काम सुरू झालंय। जुहू चौपाटी स्वच्छता निविदा प्रक्रिया रद्द। स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत सध्या स्वच्छता। गेल्या वर्षी मुंबईतील 11% मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यांना सर्वेक्षणातून माहिती समोर। महानगरपालिकेकडून जनजागृती मोहीम। नर्सिंग प्रवेशाला पुन्हा मुदतवाढ। प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार। 10 ऑक्टोबरला विद्यार्थ्यांना कॉलेजचं वाटप केलं जाईल। गणपतीनंतर आता नवरात्र उत्सवासाठी उत्साह आहे तर अमर भारत सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या शिवमस्तक जटाधरण निवासिनी श्री पंचगंगा मातेची वाजत गाजत स्थापना करण्यात आली। अमर भारत सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाला यंदा 43 वर्ष पूर्ण झाली।